नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बीटचे सांबार तयार करूया. 2 मोठे बीट स्वच्छ धुवून त्याची साले काढली आणि हे बीट याप्रमाणे चौकोनी आकारात चिरून घेतले आहेत. गॅसवर पातेले ठेवले आहे. यामध्ये या बीटाच्या फोडी घालते. आता पाणी घालूया. 1 मोठा तांब्या भरून पाणी घातले आहे. 4 मोठे चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता या पातेल्यावर झाकण ठेवले आहे. हे बीट चांगले शिजवून घेऊया. बीट शिजेपर्यंत आपण मसाल्याचे वाटण तयार करूया. 4 मोठे चमचे धने, 4 मोठे चमचे उडीद डाळ, 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा बडीशेप, 4 ते 5 लवंगा, 10 सुक्या मिरच्या, शेंगदाण्याच्या आकाराचा हिंग घेतला आहे. 1 वाटी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत. 1 मोठा चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत. 1 ओला नारळ खोवून घेतला आहे. हे सगळे साहित्य कढईमध्ये थोड्याशा तेलात परतून घेऊया. हे बघा, आता हे मसाले मी चांगले भाजून घेतले आहेत. आता हे सगळे साहित्य थंड करण्यासाठी ठेवूया. 6 ते 7 करमले घेतली आहेत. याऐवजी तुम्ही चिंच किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. आमसोलेसुद्धा वापरू शकता. आता हा गार झालेला मसाला आणि करमले मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊया. आता आपले खोबऱ्याचे वाटण तयार आहे. हे बघा, बीटाच्या फोडी आता चांगल्या शिजल्या आहेत. यामध्ये हे खोबऱ्याचे वाटण घालूया. मिक्सरच्या भांड्याला थोडे वाटण लागले असल्यामुळे त्यात 1 ते 2 ग्लास पाणी घालून ते वाटण यामध्ये घातले आहे. या सांबारामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. हे सांबार मला थोडेसे तिखट आवडते. यामुळे यामध्ये मी 2 मोठे चमचे तिखट घातले आहे. चवीप्रमाणे 1 गुळाचा खडा घातला आहे. आता या सांबाराला एक छानशी उकळी आणूया. हे सांबार अगदी पातळ किंवा अगदी दाटसे करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. हे बीटचे सांबार चवीला खूपच छान लागते आणि या सांबाराला रंगसुद्धा खूपच छान येतो. अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. तुम्हीसुद्धा हे सांबार तुमच्या घरी नक्की करून बघा आणि जेव्हा कराल तेव्हा अभिप्राय नक्की कळवा. हे बघा, आता या सांबाराला खूप छान उकळी येत आहे. हे सांबार 5 मिनिटे चांगले उकळवून आपण गॅस बंद करूया. आता हे बीटचे सांबार तयार आहे. हे तुम्ही भातावर घेऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.